आपल्या मुलांना या 21 चांगल्या सवयी लावल्या पाहिजे. 1. रात्री जेवताना मुलांसोबत गप्पा मारण्याची एक सवय लावा. 2. घरात मुलांसमोर आदळआपट करू नका. त्याचा वाईट परिणाम मुलांवर होऊ शकतो. 3. रोज एका चांगल्या कामाची सवय लावा. त्याबद्दल मुलांसोबत बोला. 4. मुलांना घालून पाडून बोलू नका. मग तेही तुम्हाला हळूहळू अवॉइड करतील. 5. मुलांनी केलेली चूक असेल तर त्याला लगेच माफ करून समजावून सांगा. चांगले काम केलेलं असेल तर कौतुक करावे. 6. मुलांसाठी बाबांकडे वेळ असावा. कितीही काम असेल तरीही मुलांना लहानपणीचे बाबा आठवणार, पैसे नाही आठवणार. 7. आईसाठी बाबांनी मुलांसमोर छोट्या छोट्या गोष्टीतून प्रेम व्यक्त करावे. 8. मुलंही गुंतवणुकीचे साधन नाहीत. माझ्या म्हातारपणाची काठी म्हणून मुलांकडे पाहू नका. 9. मुलांदेखत कुठलंही व्यसन करू नका. 10. कुठलीही गोष्ट घरात विकत घेण्याच्या निर्णयात आपल्या मुलाला समाविष्ट करून घ्या. मुलं कितीही लहान असले तरी प्रोसेस समजून सांगा. यावरून मुलाला जगात राहण्याची कला शिकण्यास मदत होईल. 11. मुलांचे कोणते छंद जोपासू शकतो याबाबत घरात चर्चा करा. आपल्या मुलांची गरज समजून घ्या. 12. ऑफिसमध्ये जाताना बॉस म्हणून जा, पण घरी येताना वडील म्हणून या. 13. मुलांना कधीही नकारात्मक बोलायचं नाही. नालायका, गधडा वगैरे सारखे शब्द वापरणे टाळावे. 14. मुलांना आपण खूप धोक्यांपासून वाचवत असतो, विशेषतः आई. मुलांना काही ठराविक धोका घेऊ द्यावा. यामुळे मुलांच्या मनातील भीती दूर होण्यास मदत होईल, जसे की झाडावर चढणे. 15. मुलांना मार दिल्याने कोणतेच चांगले परिणाम होत नाहीत. मुलं खोटं बोलायला शिकतात. तू जर असं केलंस तर मी सोडून जाईन, तुला एकटं सोडून देईल, असे मुलांची कधीही बोलू नये. 17. मुलांच्या चुकीच्या वर्तनाबद्दल माफी आणि चांगल्या कामाबद्दल कौतुक असावं. 18. यश हे माणसाच्या इच्छेपासून निर्माण होत असते. मुलांच्या प्रोग्रेस बुककडे पाहण्याचा दृष्टिकोन निकोप हवा. 19. समाजात घडणाऱ्या तरुण मुलं हत्या, आत्महत्या यासारख्या गोष्टी करतात. याची मुलं लहान वयातील संस्कारांवर अवलंबून असतात. यासाठी घरातील बाबांनी ऑफिसमध्ये, कामाच्या ठिकाणी झालेला अपमान, लॉस घरी, कुटुंबात शेअर करा. मुलं कितीही वयाचे असले तरीही यावरून त्यांना अपयश पचविण्याची आणि त्यास लढा देण्यास मदत होईल. 20. आयुष्यात तुम्हाला चांगले गुरु भेटले की तुम्ही बदलू शकता. वयाच्या कोणत्याही टप्प्यावर हा बदल शक्य आहे. त्यासाठी आपल्याला लहान मुलांसाठी आपणच चांगले गुरु व्हा. 21. आपल्या मुलांचे आदर्श बना.